की दादांनी आम्हाला आळंदीतील मौलिक ज्ञानोबारायांच्या मंदिरातील आठवण करून दिली. कारण ह्या ज्या जुन्या चाली आहेत ना महाराज, कधी अजान वृक्षाखाली वाचन करत असताना कीर्तन असावं दरबारामध्ये आणि टाळ मृदंगाचा घोष असावा ना, अशा त्याबरोबर जुन्या चाली असाव्या महाराज. हे कुठंतरी लोप पावत चाललंय बरं का. हे आता सगळं नवीन निघालंय पण आपण त्यालाच आपलंसं करतो. पण हिताचं दिलं पाहिजे या व्यासपीठावर, ह्या धर्म मंडपात हिताचं दिलं पाहिजे समाजाला. पण हित नाही ठाऊके जननी जनका. आपण या व्यासपीठावर आल्यानंतर कीर्तनकार जर विनोदच सांगत बसला आणि आपण हसत बसलो तर या नियोजनाचा काहीच अर्थ उरत नाही महाराज. तेने अंतरी ठसावी मूर्ती श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे. ही मर्यादा आहे महाराज, ती कुठं आपण ओलांडून गेलो नाही पाहिजे. पण सांगणारा तसंच आहे, ऐकणार हा हा बरं आहे चांगलं आहे, काय नाही महाराज. आणि आपण जर तुकोबारायांचं एकनाथ बाबांचं सांगत गेलो ना, त्यांचं कीर्तन कसं झालं नाही, जरा बरं होतं, खरं होतं म्हणून तुला बरं वाटतंय ना. आणि खऱ्याला जगामध्ये ह्या कलियुगामध्ये किंमत नाही दादांना. तुम्ही खोटी खोटी स्तुती करा बर का साहेब. तुमची खोटी स्तुती केली ना, तुम्ही म्हणा वा वा ताई मला अशा म्हणाल्या. अहो जे काय असेल परखड तोंडावर सांगा ना महाराज, मागं काय करायचं. कलियुगामध्ये खऱ्याला किंमत नाही. एक दृष्टांत चालता चालता सांगून जाते, ऐका तुम्ही लय जरा आळसल्यासारखे दिसताय परंतु जरी दृष्टांत सांगितला तरी प्रमाणाला सोडून नाही बरं का सांगणार. कलियुगामध्ये खऱ्याला किंमत नाही. आता जो उन्हाळ्याचा दिवस जो काही काळ येतो त्याच्यामध्ये बहुसंख्येने काय असतो महाराज, गावागावामध्ये सप्ताह कमी होतात आणि काय चालू होतात, हा यात्रा का जत्रा. होय नाही, यात्रा आणि जत्रेमध्ये फरक मला तर जाणवतो, तुम्हाला जाणवतो का नाही मला नाही माहिती. त्याला जाणकार असावं लागतंय. हा तुमच्या गावामध्ये काय भरतं, हा इथं तरी काय असलं तर एक नाही हो, एक नाही दादा. आपल्या पोटासाठी जी केली जाते ना ती जत्रा असते. हा आपल्या पोटासाठी प्रत्येकाची जी भूक भागवायची असते ना, की काय खावं आणि काय न खावं हे पण सांगायची वेळ येते ना, ती जत्रा आहे. यात्रा असते ती भगवंतासाठी असते, भगवंताचा जागर असतो. आता यात्रा म्हणल्यानंतर बाळांनो काय असतं यात्रेमध्ये, खेळणे असते, पाळणे असतात, रंगबिरंगी ही जी रोषणाई केलेली आहे तसे असते महाराज. आणि महिला वर्गांचं आकर्षण म्हणजे काय असतं, महिला वर्ग बांगड्या घे, टिकल्या घे, टिकल्या तर टिकल्या, मी लावली टिकली पण कुंकू पण असतं महाराज, असं आहे. आता कुंकू पण ते केमिकलचं निघालंय महाराज, म्हणून लावायची सुद्धा पंचायत ना. तुम्ही म्हणताल जगा सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पासन, तसं नाही. आमचे महाराज पंढरपूरला गेल्यानंतर ना हळदीचं जे कुंकू भेटतं महाराज ते आणतात. आणायचं काय हे सुद्धा कळलं पाहिजे महाराज. तीर्थयात्रेला जातो तर मग नातवाला घे खेळणे, ट्रक घेन, गाड्या घे, पिपाने घेन, फुगे घे, कायला काय तर आपला फुगा फुटायची वेळेला. पंढरपूरची गोष्ट निघाली म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य, ह्या कीर्तनाचा योग पंढरपूरमुळे घडून आलाय बरं का. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, कुठेतरी त्या पांडुरंग परमात्म्याने भेट घडवून आणली. हा आपल्या सर्वांचा दर्शनाचा योग. आदरणीय छत्रपती दादा आणि महाराज, आमचे महाराज त्या ठिकाणी पांडुरंगाच्या दर्शनाला गेले होते आणि दादा देखील दर्शनालाच आले होते. असंच चालता चालता महाराज भजनामुळं वगैरे बोलता बोलता, बाबा तुम्ही कोणत्या गावचे, तुम्ही कोणत्या गावचे, अशी चर्चा सुरू असताना बाबा महाराज म्हणले आळंदीचे. काय करता मग, आपला पोशाख आपण काय घालतो बरं का महाराज, त्याच्यावर सुद्धा एक छाप पडते समाजावर. आता आपल्या राष्ट्रपती द्रौपदी, आपल्या सर्वांना तो सगळा दृष्टांत माहितीच झाला असेल. त्या महिलेला महाराज लाख लाख धन्यवाद माझे इथूनच. कारण आज जी मीडिया आहे ना, त्या मीडियाच्या माध्यमातून असंख्य समाज त्या ठिकाणी पाहत असतो. फक्त एवढं गावच नाही पाहणार हे कीर्तन. आणि खाली कमेंट्स करू वगैरे न करू, मला त्याच्याशी काय घेणं देणं. एकमेव व्यासपीठ आहे समाज प्रबोधनाचं. राष्ट्रपती त्या महिला काय म्हणाल्या महाराज, की ज्या ठिकाणी आपण मीडियामध्ये जातो, समाजामध्ये जातो, त्यावेळेस महिला वर्गाने, मुलींनी सुंदर असे कपडे, भारतीय संस्कृतीनुसार जे चालत आलेले आहेत ते कपडे घालून त्या ठिकाणी समाजामध्ये जाणं. धार्मिक स्थळाचं तर नंतरच बघू. अरे आपण माऊलींच्या दर्शनाला येतो, विठुरायाच्या दर्शनाला येतो, छत्रपती शिवाजीराजांच्या दर्शनाला जातो, आपल्याला लाज नाही वाटत. वडणी तर जाऊ द्या हो महाराज,
पण जी काय घालतो ना आपण, परिधान करतो ना, ती सांगायला सुद्धा लाज वाटते महाराज, एक महिला असून बरं का. आता आपण आपलीच इज्जत काय काढायची महाराज. ज्या छत्रपती शिवाजी राजांनी आया बहिणींच्या अब्रू वाचावी म्हणून महाराज स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी शत्रूंना लढा दिला महाराज, स्वतःच्या जीवाचा सुद्धा विचार नाही केला. आणि त्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी राजांसमोर जर आपण असे वाईट कपडे घालून जात असेल तर काय अर्थ आहे मला, त्यांना दोष देऊन काय उपयोग आहे. आपल्याला जर आचरण काय करायचं ते कळत नसेल तर काय अर्थ. आलं का लक्षात. पण या ठिकाणी बंदी आणली की जर असं कुठं दिसलं तर ती महिला असेल, ती मुलगी असेल, तिचं मीडियाचं अकाउंट डिलीट केलं जाईल काय. आणि अजून अनेक निर्बंध यावेत आणि बंदी यावेत, हीच या ठिकाणी व्यासपीठावर त्या ठिकाणी प्रार्थना करते माऊलींच्या. कारण आज भारतीय संस्कृतीची कोण राहणं ही काळाची गरज आहे. आपण काय अमेरिकन किंवा ऑस्ट्रेलियन नाही महाराज, आपण ओनली भारतीय इंडियन आहोत. पण आपली संस्कृती परदेशी लोक त्या ठिकाणी सांभाळायला लागले महाराज. माऊलींच्या समाधीचं दर्शन घ्यायला येताना बरं का दादा, फॉरेनर लोक त्या ठिकाणी दर्शनाला येतात ना, अक्षरशः आम्ही जसं कॉटनची साडी वगैरे असते ना कीर्तनाला बाबा, तशी कॉटनची साडी घालून डोक्यावरती पदर बरं का ते महिला, आणि कपाळाला कुंकू असतं महाराज. तुम्हाला खोटं वाटत असेल पण हे डोळ्यांनी पाहिलेलं चित्र आहे. आणि त्याच्याच पाठीमागे आमची एखादी महिला. वाईट वाटतं महाराज. काय संतांच्या दर्शनाला यायचं, ज्या संतांनी, ज्या शूरवीरांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं महाराज. या ठिकाणी सांगायचं आपला तात्पर्य असा होता की दादांची भेट पंढरपूरला झाली, त्या विठुरायामुळे आज आपण सर्वजण एकत्रित आहे. हा दर्शनाचा योग म्हणून कुठं जावं, काय करावं हे देखील ह्या मनुष्य देहाला कळालं पाहिजे. आणि काय करावं, ह्या मुखाने काय करावं, तर मुखामध्ये भगवंताचं नाम घ्यावं. आपला मी परत परत त्याच विषयाला स्पर्श करते की मला पहिल्यांदा भावार्थ सांगायचा होता, परंतु भावार्थ राहिलं, पण आता सांगूनच टाकते महाराज. सांगतो तुम्हाला बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. तुम्ही विठ्ठलाला बजा, नाही बजलं तर हा जन्म वाया जाईल महाराज. ज्यासाठी जे ध्येय मिळालेला आहे, देवे दिला देह भजना गोमटा, म्हणतो भोजनाच्याच कामी आला, विषय विकाराच्या कामी आला. हे भजन इतर कोणत्या देहाने नाही करता येत माऊली. हा, नरदेहा निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. फक्त ह्याच देहाने उत्तम गती प्राप्त करण्याची ताकद आहे महाराज. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही देवाचे भजन भजन भजन. अनेक हे ज्ञान नाही कोठे, अनेक हे ज्ञान नाही कोठे, आणि कहे 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 ज्ञान नाही कोठे. हरिमुखी गाता हर बलि चिंता, 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 हरिमुखी गाता चिंता, हरिमुखी गाता हर बलि चिंता, हरिमुखी गाता हर बलि चिंता, हरिमुखी गाता हर बलि चिंता. वाजवायचे असेल तर जोरात वाजवा. वा. या ठिकाणी महाराज फक्त आश्वासन दिलं जात नाही, या व्यासपीठावर जो मिळतो ना तो आशीर्वाद असतो. मग या ठिकाणी जोरात टाळी वाजवायला पाहिजे. आपण एखाद्या सभेला जातो महाराज, त्या सभेमध्ये काही सगळी खरी आश्वासनं नसतात महाराज.
तिथं आपण एखादा शब्द दिला की मोठ्याने टाळ्या वाजवत. आपल्याला माहितच नाही, कारण जड जीव असाच आहे महाराज, अधोगतीच्या मार्गाला गेले. याच देही गडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. याच देहाने घडू शकतं, पण जो देह मिळालाय त्या देहाला हे ज्ञानच नाही महाराज, मी तर असं म्हणेन. कारण रामायणाचा जर बारीक विचार केला तर रामायणामध्ये खऱ्या अर्थाने त्या काळच्या वानरांना, त्या काळच्या माकडांना रामप्रभूंचं नाम काय आहे आणि रामप्रभू काय आहेत हे कळालं. पुढचं मी नाही बोलणार बरं का, ते आपल्या आपण घरी गेल्यानंतर परीक्षण करा. ते 4 पायाचं माकड होतं बरं का, ते आपलेच वंशज होते. पण त्यांना कळालं भगवान परमात्म्याचं नाम काय, किती मोठं आहे ज्ञान. आपण जर हरिपाठ उघडला महाराज, आणि हरिपाठामध्ये जर तुम्हाला कोणी कधी प्रश्न केला की काय आहे हरिपाठामध्ये, मी तर म्हणा हरिपाठामध्ये भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच नाही. गगनाहुनी वाड नाम आहे हो, गगनाहुनी वाड नाम आहे. हो गगनाहुनी वाड नाम आहे, गगनाहुनी वाड नाम आहे. निवृत्ती सीताड गगनाहुनी वाड, गगनाहुनी वाड नाम आहे. ज्या वेळेस हरिपाठामध्ये निवृत्ती दादांना ज्ञानोबरांनी प्रश्न केला, निवृत्ती दादा आता ते गुरुस्थानी होते महाराज, ज्ञानोबराय शिष्य आहेत महाराज. ही परंपरा आपल्याला माहिती असायला पाहिजे. उगा यायचं बसायचं जेवायचं आणि जायचं उपयोग नाही महाराज. ज्या वेळेस हरिपाठामध्ये प्रश्न केला निवृत्ती दादा नाम किती मोठं आहे, त्यावेळेस निवृत्ती दादा म्हणतात गगनाहुनी वाड नाम आहे. ह्या गगनापेक्षा सुद्धा मोठं त्याचं महात्म्य सांगू शकत नाही महाराज. तुम्ही कधी रामेश्वरमला गेला का? रामेश्वरमला तीर्थयात्रेला कोण कोण गेलं तर महाराज? जरा करत जा महाराज. हा कुठं न्यायची ही संपत्ती आपल्याला? नातवाचं करण, पोराचं करण, कोणी नाही कोणाचं महाराज, लक्षात घ्या. आलेल्या जीवनाचं सोनं करा बस. कारण जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्रा जाई चुकू नको. कधीतरी पंढरपूर, आळंदी, देहू ही तीर्थ केली पाहिजे. त्याचबरोबर रामेश्वर धाम महाराज, आमच्या दोघा उभयंतांचा त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या आशीर्वादाने तो योग आला. आणि फक्त योग नाही आला बरं का जाण्याचा दादा, तिथं जाऊन भगवान परमात्म्याची सेवा करण्याचा देखील योग त्या ठिकाणी आला. हे मोठं भाग्य आहे महाराज. आपल्या तर मनी देणी नव्हतंच महाराज, नियोजन करून नव्हतं गेलो. पण तिथं गेल्यानंतर ना जो राम सेतू आहे, जो आपण पाहिला असेल किंवा नसेल पाहिला, पण लहान लेकराला जरी विचारलं तरी सांगता येतं हे काय राम सेतू. तिथं गेल्यानंतर ना महाराज जो राम सेतू उभारण्यात आला, प्रभू रामचंद्र भगवंताला समुद्र पार कडून पलीकडे जायचं होतं. आपल्या सर्वांना तो कथाभाग माहिती आहे. परंतु ज्या वेळेस वानरांनी एक एक दगड प्रभू रामांचं नाव टाकून त्या ठिकाणी समुद्रामध्ये टाकले, भगवंताचं चिंतन केलं, भगवंताचं स्मरण केलं, दगडावरती राम हे नाव लिहिलं आणि दगड टाकले महाराज, तर ती दगड तरली. प्रभू रामांनी ते पाहिलं की काय चाललंय ह्यांचं, म्हणले काय चाललंय. कधी कधी प्राण्यांवरती, पशूंवरती आपला विश्वास राहत नाही. कुत्रा दिसलं तरी चावण्याची भीती असते का नाही? का त्याच्या जवळ जातो आपण अनोळखी कुत्रा असल्यावर. घरचं नाही सांगत बाबा, नाही ना आपण तसं करत, कारण प्राण्यांचा काय भरोसा. मी तर म्हणून प्राण्यांचा नाही, आज माणसाचा भरोसा. हा लक्षात घ्या. प्राण्यांना कळतंय रस्त्याने कसं चालावं. प्रवास करतो ना आम्ही दिवस रात्र, पुढून जीवन येतंय. तरुणांचा अवघड आहे महाराज. कुठल्या दिशेने गाडी चालवतात तीच कळत नाही. नक्की आम्ही 4 व्हीलर कुठून घेऊन जायची कळत, अवघड आहे. आणि त्याच्यामध्ये आमचं काय नाही जाणार माऊली. हा आयुष्य हे जो देह आहे ना परत परत मिळणार नाही. म्हणून बाबांना हात जोडून विनंती आहे तुम्हाला, तुमच्या जोशामध्ये आहे ना त्या ठिकाणी मस्ती असावी महाराज, पण ती शिस्तीत असावी. गाडी चालवताना महाराज जरा आपल्या आई बापांचा विचार करून चालवा बरं का.